नमस्कार, मी डॉक्टर कीर्ती समुद्र. पनवेल येथे माझं डायबिटीज केअर क्लिनिक आहे आणि मागची 32 वर्ष मी पनवेलमध्ये प्रॅक्टिस करते आहे. सर्वप्रथम सगळ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यात सिंपल असं जे आपल्याला ऍक्च्युली उभ्या उभ्या करता येतं ते म्हणजे ताडासन. आपल्याला माहिती आहे की ताडासन म्हणजे फक्त इरेक्ट उभं राहणं. हात आपण उंच करतो आहोत, ताणून घेतो आहोत शरीर. पाय आपल्या टाचावर उचलून पायाच्या चवड्यावर उभं राहतो आहोत आणि संपूर्ण शरीराला एक वरपर्यंत ताण दिलेला आहे. अशा ह्याच्यात आपल्याला काय त्याचा फायदा होतो? सगळ्यात महत्वाचं म्हणजे बॅलन्स सांभाळणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर बॅलन्स नीट टिकवून ठेवायचा आणि पोश्चर जर चांगलं ठेवायचं असेल तर आपल्याला कॉन्सन्ट्रेशन लागतं. जेव्हा आपण समोर एखादा पॉइंट घेऊन हे आसन करतो तेव्हा आपल्याला हे आसन अगदी व्यवस्थित होऊ शकतं. आणि श्वासावर म्हणजे डीप ब्रीदिंग, श्वास घेणं आणि श्वास सोडणं यावर पण खूप चांगलं कॉन्सन्ट्रेशन करायला पाहिजे. याच्याने आपलं रक्ताभिसरण चांगलं वाटतं, आपलं पोश्चर चांगलं होतं आणि श्वास म्हणजे आपल्या फुफ्फुसाचं आरोग्य सुद्धा सुधारतं. असं सिंपल असतात बघायला, पण करताना आपल्याला लक्षात येतं की हे किती कठीण आहे आणि त्या पोझिशन मध्ये थोडा वेळ मेंटेन करणं हे सगळ्यात महत्वाचं असतं. उभ्यानेच करायचं अजून एक आसन म्हणजे वृक्षासन. वृक्षासन मध्ये Let's start with Vrikshasana. Right leg, inhalation, keep on the groin of left leg. Now both the hands sidewards, inhalation. Join your both the hands, go behind your ears, focus on one point, turn your palms, exhale. Very gently come down, very gently. हे पण सगळ्यात महत्वाचं आणि चांगलं आसन म्हणजे पुन्हा बॅलन्सिंग आहे. जसं माणसाचं वय वाढतं तसं तसं आपला बॅलन्स किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आपला आपण थोडासा हलतो आणि पडण्याची शक्यता, पडल्यामुळे फ्रॅक्चर होण्याची शक्यता ही वाढते. त्यामुळे आपल्याला बॅलन्सिंग नीट ठेवणं हे फार फार आवश्यक असतं. तर कुठलेही उभ्याचे आसन जेव्हा आपण करतो त्याच्यात बॅलन्सिंग आपण खूप चांगलं मेंटेन करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्या सगळ्या शरीराला ताण मिळतो जेव्हा आपण मायक्रो ऍडजस्टमेंट करतो एकेका पोझिशन मध्ये येण्याची. त्याच्यात आपले सगळे कुठले ना कुठले स्नायू कुठले आकुंचन पावतात, काही स्नायू प्रसरण पावतात. आपल्या सांध्यांना तेवढाच ताण असतो. सांधे पण पुन्हा त्याची मोबिलिटी आपल्याला फार चांगल्या पद्धतीने मेंटेन करता येते जेव्हा आपण आसन करतो. या आसनामध्ये सुद्धा पुन्हा आपलं श्वासोश्वास, आपल्या फुफ्फुसाचं आरोग्य, आपलं रक्ताभिसरण आणि आपलं पोश्चर आणि बॅलन्स हे आपण फार चांगल्या पद्धतीने मेंटेन करू शकतो. आणि आसन जेव्हा आपण करतो त्याचं सगळ्यात महत्वाचं असतं म्हणजे श्वास रोखून धरायचा नाही, श्वास संत गतीने चांगला चालू ठेवायचा. त्या पोश्चर मध्ये काही काळ थांबता आलं पाहिजे, आपल्याला काही सेकंद तरी थांबता आलं पाहिजे. जितकं आपण थोडं थांबू तितकं आपल्याला ते आसनाचे फायदे चांगले मिळतील. भुजंगासन मध्ये आपण पाय खाली ठेवून आपल्या टाचा, आपले अँकल्स आणि दोन्ही पाय जवळ ठेवून समोरच्या बाजूने फक्त जसं आपला कोबरा पोज याला म्हणतो आपण, हातावर वजन न घेता फक्त कमरेच्या स्नायूंच्या सहाय्याने आपण आपलं शरीर, समोरचं शरीर वर उचलतो आणि कुठेही चेहऱ्यावर ताण न घेता एका स्मित हास्य ठेवून हे आसन करायचं. त्याच्यात आपल्या पाठीच्या कण्याचं आरोग्य खूप चांगलं सुधारतं आणि जोर घेत नसल्यामुळे हातांवर आपण पूर्णपणे आपल्या सगळे पाठीचे कमरेचे स्नायू
फार चांगल्या पद्धतीने आपण त्यांना त्यांचं टोनिंग होतं आणि पुन्हा श्वास हा आपण चांगला, आपले लंग्स, आपली छाती अशी पूर्णपणे ताणल्या जाते आणि लंग्स पूर्णपणे ओपन अप होतात. आपला श्वास पूर्ण आपल्या फुफ्फुसाच्या खालच्या लेवल पर्यंत सुद्धा पोहोचू शकतो. रक्ताभिसरण चांगलं होतं, हृदयाचं आरोग्य खूप चांगलं होतं. इंटरनॅशनल योग दिवसाच्या निमित्ताने मी आपणा सगळ्यांना हा संदेश देऊ इच्छिते की आपण औषधोपचार तर घेताच. जर आपल्याला डायबिटीस असेल, हार्ट डिसीज असेल, ब्लड प्रेशर असेल, हे सगळे जे क्रॉनिक आजार आहेत त्याला आपल्याला आयुष्यभर औषधोपचार करायचाच आहे. पण त्याला जोड म्हणून जर आपण आपली जीवन पद्धती सुधारत असताना आहार आणि व्यायामासोबत जर योग सुद्धा जोडला तर आपल्याला ह्याचा खूप खूप फायदा होईल. आपल्या औषधांच्या डोजेस सुद्धा कमी होतील, आपल्याला मनशांती मिळेल, आपली मोबिलिटी सुधारेल, आपल्या स्नायूंची बळकटी वाढेल, जॉईंट्स, मसल्स आणि बॅलन्स अलॉंग विथ तुमची मेंटल हेल्थ या सगळ्यांना पूरक असा हा योग आहे. त्यामुळे आपल्या ट्रीटमेंट सोबत जरूर आपण योग जोडावा आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवा.